सुरुवातच आपण राजकीय क्षेत्रातल्या ब्रेकिंग बातमीनं करतोय। तर मुंबईतील प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि उभाटाचे पदाधिकारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। प्रभादेवी भागातील होर्डिंग्सवरील धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळेस काढून टाकलं, त्यामुळे शिवसैनिक हे चांगलेच आक्रमक झाले होते। मंगळवारी रात्री ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास आहुजा टॉवर येथील शिवसेना पक्षाच्या होर्डिंग्सवरील धनुष्यबाण हे चिन्ह कापून तिथून हटवून टाकलं। मात्र होर्डिंग्सवरील हे चित्र आणि चिन्ह कापून पळ काढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांनी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना रंगेहात पकडलं। शिवसेनेचे शाखा प्रमुख संतोष तेलवणे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर माहीम पोलीस ठाण्यामध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी शैलेश माळी, अमर लब्देसह अन्य एकावरती दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। माफ करा, अदखलपात्र गुन्हा त्यांच्यावरती नोंदवण्यात आल्याचं कळतंय। तर ही आपण दृश्य पाहतोय। रात्रीच्या वेळेस शिवसेनेचे दोन्ही पदाधिकारी आमने-सामने आले आणि त्यामध्ये त्यांनी मोठा आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपण पाहू शकतोय।